चिंतेश बाबा, तुम्ही जेवण करा ना. कोण हसून आले तुम्ही? शांती, 2 दिवसापासून उपाशी होतो शांती मी. आज मले समोर ताट वाढून भेटलं शांतीच्या हातचं. लय खुश आहे शांती मी. नाही नाही, बायकोशिवाय नवऱ्याची कदर कोणीच करू शकत नाही शांती. आज माझे डोळे उघडले शांती. आज लोक माझ्या डोळ्यावर झापडीच होती शांती. डोळे उघडले ना, आता चुपचाप जेवण करा तुम्ही. लय झालं तुमचं आता बोलणं. आता बोलता काय, जरा भरा बोलता काय? मला दिले कामात बरं. चिंते, अरे चिंता तर गेला. सोने, तू कर जेवण. आता शांताराम काकासोबत बाजारात. आम्ही विकायला चालले तुम्ही? हा शांता काकू, मस्त आम्ही विकायला चाललो आम्ही. लोणच्याचे मस्त मजा करणं सुरू आहे. बापा बापा बापा, आंब्याचा रस, कुरवडे, माझ्या पोटात ती तुकडा नाही. नाही नाही, तुकडा नाही. कोण तुकडं खायला टाकतं माझ्या पोटात ती? सविता, सगळ्या पोळ्या टाकणं. टाक सगळ्या पोळ्या टाक. तुकडे टाकडे आम्ही खातो. सोने, तू चक्कर मारतो डबल. मी येईन त्यासोबत. आई, माझी गोष्ट पुरी झाली नाही ना अजून. माही बाई, सविता कर ना पुरी गोष्ट. सांग काय म्हणता, सांग अजून लवकर लवकर सांग बाई. मला लय धंदा आहे. काऊन की माझ्या धंदा करायला कोणी नाही ना आता. माझ्या पुरीचं लग्न झालं, माझ्या पोरगा आहे बाहेर जायला. सांग. मी स्वयंपाक नाही केला. द्या मला ताट वाढून. मला ड्युटीवर जावं लागते, लेकराला ट्युशनला जावं लागते. आई, द्या लवकर मला. आता मी तुला ताट वाढून देऊ? मी माझा स्वयंपाक केला ना? कोण? तू तर म्हणस की मी अलग स्वयंपाक करतो, मी वेगळी राहतो, मला लय धंदा पुरते तुमच्या घरात, असं करतो तसं करतो. सविता, फक्त रात्रच गेली. 8 दिवस नाही झाले की तू मुरली बी काय? आई, रिकाम्या गोष्टी करू नका तुम्ही. मला तुमच्या हातचं जेवणही लय आवडते आई. दाखवा लवकर. अर्धा तासच राहिला आई, मला जायला 15 मिनिटं लागतात. द्या लवकर मला ताट वाढून. पण का होतो राजा, मला काही करायला लागत नाही. तुमच्या पोराला उपाशी ठेवा की जीव घाला. मी जेवण करतो आणि ड्युटीवर जातो. तुमचं तुम्ही पायात बसा आई. सविता सविता, शांती पण घे. या घरांदी शांती सगळ्यात जास्त मान तुलेच आहे शांती. आणि तुला खरं सांगतो, त्याशिवाय शांती घरातलं काहीच होऊ शकत नाही. सून अलग काय, सुनीच्यानं काहीच होत नाही शांती. त्या सपोर्ट असल्याशिवाय. समजलं तुले? तू किती महत्वाची असतं शांती. चिंतेची बाबा, चला तुम्ही जेवण करा पहिले. मी पाहतो काय आता. जाऊ दे ना, आपली सूनच होय. तिचे तर डोळे उघडले की नाही, ठसन करीत येतं. तिची तर ठसन कमी झाली की नाही. सविता, तू तर मस्त बसली. कोण? तुला ड्युटीवर जायला लागत काय? आणि मले तर नाश्ताही दिला नाही, चहाही दिला नाही, डबा बनवला, आणि तू तर अशी बसली महाराणी सारखी, जसं तुला कोणी आयतं ताट देते वाढून. बरोबर ओळखलं राजाजी तुम्ही. पहा तुम्ही 5 मिनिटात कसं मला आयतं ताट वाढून येते. राजाजी, त्या लायक तर राहा लागते. तुमच्यासारखं भांडायला लागत बायको संग. प्रेमानं राहा लागते. पहा किती प्रेमानं वागतो आम्ही सासू सुना. आता 5 मिनिटात येते तुमची आई सुनीसाठी ताट घेऊन. नाही आली ना, शर्यत लावतो मी तुमच्यासोबत. पहा तुम्ही. सविता, कुठे आहे सविता? आला काय आवाज? आईचाच आहे ना आवाज. आई, इकडे जाऊ ना मी. या 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 रूम मध्ये जाऊ या. राजाजी, हे आले आई. आई, तू आणली सवितेला ताट वाढून? राजा, जाय तू फ्रेश होय. तुला बी देतो ताट वाढून मी. जाय लवकर लवकर. तुम्हाला दोघांना ड्युटीवर जायला लागते ना, आणि आजपासून 2 जण सोबत ड्युटीवर जा. ठीक आहे आई. आई, तुम्ही म्हटलं होतं ना मला मनीषाच्या घरी जातो. ड्युटीवर येता येता काय करतो मी, डायरेक्ट मनीषाच्या घरी चालली जातो आई. घरी आल्यावर काही लवकर जाणं होत नाही. पण मनीषा लग्नाला गेली होती ना, आली की नाही आली काही माहित नाही. ठीक आहे ना, पाहतो आहे मी. सविता, बस खाली बस बरं. तू कर जेवण लवकर लवकर आणि जाय ड्युटीवर. मी लेकरायला खाऊ पिऊ घालतो जरासं. मी घेऊन जाईन ट्युशनला. हो आई, तुम्हालाच द्या लागते. जा, राजाजीला द्या तेवढं ताट वाढून आई. आई, आली आली रे, आली रे राजा, आली. आई, आता समजलं मला आजपासून तुमच्यासोबत कामं करून घ्यासाठी
कसं वागायला लागते आई. बरं झालं वेगळं स्वयंपाकाचं दुकान नाही मांडलं मी. सविता, त्याच्यानं काहीच नसतं झालं. आज तर मस्त आईच्या घरी जातो, मनीषाच्या घरी जातो. आता समजलं आई सगळं घरचं काम आटपतात. बाई सांगायचं काम नाही ना, काहीच सांगायचं काम नाही. सविताची हुशारी एकदम कामात आली. गुड्डी बेटा, कधी येऊन राहिली मग तुझे वडील तुले घ्यायसाठी आंब्याच्या रसाले? बाबा, माझे बाबा आता आजच येतो म्हणत, पण तुमचा पोरगा नाही म्हणते ना. सध्याचे जाऊ नको म्हणते. सांगा तुम्ही दोन गोष्टी समजून श्यामला. श्याम जाऊ दे ना, त्याला आठवण येते पहिल्या पोरीची. बाबा, तुम्हाला माहित नाही, बरं नाही आहे गुड्डीले 2 दिवसापासून. अरे मग दवाखान्यात घेऊन जा ना. एवढा काय विचार करून राहिला तू? पाय ना, पोरगा सून सासरा मस्त बसतात गप्पा गोष्टी करत, आणि सासू आली की झोंबली मिरची. पाहिलं श्याम, पाहिलं? तुला सांगितलं ना गुड्डी, तुला बरं नाही आहे, तू टेन्शन घेऊ नको म्हणून. आईले आईचं काम करू दे. चल आपण आपलं काम करू. का रे श्याम, मी काय ती दुश्मनी नाव काय रे? बापा संग मस्त गुलू 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 बोलतं, आणि मी आली की तुमच्या गप्पा गोष्टी बंद होऊन जातात. कायच्या गोष्टी करताय, काय करताय मला माहित नाही पडलं पाहिजे काय घरातलं सगळं. आई, तेवढी गरम खाली होऊन राहिली तू. कायच्या गोष्टी केल्या आम्ही? बाबा म्हणून राहिले गुड्डीले, ते बाबा कधी येतात तुले घ्यायले? मीच नाही म्हटलं गुड्डीले पाठवायचं. आणि असं तू शक नको धरत जाय, तुला कधी सांगतो मी. आणि गुड्डीसोबत तू चांगली वागत जाय. खरोखर गुड्डी म्हणे तेच बरोबर आहे. कहू ना माय पोराले माया बद्दल भडकून देऊन राहिली तू. आणि मी घरी नसली की मस्त गोष्टी गप्पा करता, आणि मी आली की मिरची झोमते काय तुम्हाला? सांग ना काय गोष्टी आहेत तर, मला कोण नाही सांगत. सविता, बस झालं बरं. मला म्हणता बस झालं, पण सुनील 2 शब्द बोलत नाही तुम्ही की नाही पोरी ती सासू म्हणते ते बरोबर आहे. जे सासू म्हणीन ते ऐकत जाय, असं कधी म्हणसान तुम्ही? कामचोर सासू आहे. इकडे चुगल्या लावते, तिकडे चुगल्या लावते, घरी आले की घरी भांडणं करते. दुसरे कामं कोणते आहेत? सासू म्हणते बा, सासू हो मी. पाहिलं रोशनीची बाबा कशी बोलून गेली, पाहिलं ना? मी तर काही इज्जतच नाही करत कोणी घरांनी. मलाच काही रस्ता काढा लागेल. कशी इज्जत ना करत तुम्ही माहित. थांबा तुम्ही आता. सविता मरीन पण सविता बदलणार नाही. अक्कल नाही दिले. सून पोरगा चालले गेले कधी घर सोडून तर कोणाच्या माता जगशील? गुड्डी, निंबू शरबत देऊ काय तुले करून? नाही श्याम, तुम्हाला पण ड्युटीवर जावं लागते. श्याम, मी तुमच्यासाठी आज काहीच नाही बनवलं. मी म्हटलं मी आज वेळापर्यंत झोपले तर आई बनवतील, पण आई आले बी गावाले राऊंड मारून. असं करा तुम्ही बाहेरच नाश्ता करा आजच्या दिवस. गुड्डी, तुला माहित आहे ना मला बाहेरचं आवडत नाही, मी बाहेरचं खात नाही म्हणून. राहू दे, आजच्या दिवस कोणाचा डबा खाऊन घेईन मी. तुला काय होऊन राहिलं सांग ना तू, नाही तर डॉक्टर आणू का घरी? नाही निशा, डॉक्टर नका आणू, आराम करतो थोडा वेळ, आपच बरं वाटेल. राहू दे. खाता घेता माझाला येईल, झोप राहून राहिली. धंदा नाही करायला लागला पाहिजे म्हणून. मला माहित आहे ना म्हणा ते नखरे कसे आहेत तर. मला कोणतं काम असलं बाहेर की इले अखरी आली घरांनी. झोप म्हणा, किती झोपेला राहत तर काहीच नाही करत मी. चल श्याम येईन तर म्हणे चोरून गोष्टी ऐकते आई. जा श्याम तुम्ही. अरे बापरे. गुड्डी, हात धर माझ्या, हात धर. अजून उलटी येते काय? हो ना श्याम, खूपच उलट्या येऊन राहिले. काय खाण्यात आलं काय माहित. अरे बापरे, गुड्डीला तर लयच उलट्या होऊन राहिले. नाही नाही नाही, आई लक्ष देत नाही, बाबा वावरात जातात, मी आज ऑफिसमध्ये जातच नाही. नाही नाही, गुड्डी किती काही म्हणीन तरी मी ऑफिसमध्ये जात नाही आज. गुड्डी गुड्डी ये गुड्डी आरामात. मी ना आज ड्युटीवर जात नाही गुड्डी, ऑफिसमध्ये जात नाही मी आज. नाही नाही नाही, तू किती काही म्हणजो मला, मी जात नाही. श्याम, नाही नाही, तुमचं ऑफिस नका पाळू तुम्ही.
मला बरं वाटेल ना. एक काम करा तुम्ही, माझ्यासाठी निंबू सरबत करा. ते घेतलं की बरं वाटेल. गुड्डी, तुला निंबू सरबत करतो आणि तू दवाखान्यात चल माझ्यासोबत. चल चल दवाखान्यात चल तू. थांब आता. आई, काय करून राहिली? गुड्डीसाठी निंबू सरबतचा एक ग्लास घेऊन ये. बरं नाही आहे, तिला उलट्या होऊन राहिल्या. काले श्याम आईले सांगता. अजून 2 गोष्टी ऐक ना. थांब मग. देवा, काही तर नाही खाल्लं मी. शिळं पातळ भाजी पोळी नेहमी जेवतो तसंच जेवण केलं, पण आज रात्रीपासून उलट्याच होऊन राहिल्या. मळमळ मळमळ. काय माहित काय झालं देवा. असं तर पण कधीच नाही झालं मला, पहिल्यांदाच. आई, कुठे गेली आई? काय झालं श्याम? आईले म्हटलं गुड्डीसाठी एक ग्लास सरबत कर. कुठे गेली बाबा आई? कामं करून राहिली ना घरांदी. मोठा आई 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 करून राहिला. सांग काय म्हणतात. आई, चिल्लो नको एवढी तू. राहू दे, मी पाहतो काय आता. करतोय कामं करतो. आता सांग ना लवकर. गॅस सुरू आहे मग. लवकर सांग. गुड्डीले की नाही आई रात्रीपासून उलट्याच होऊन राहिल्या. मळमळ मळमळ. आज काही मी ऑफिसमध्ये जात नाही. गुड्डीला दवाखान्यात घेऊन जातो आई. गेली असाल ना बाहेर खायले. तू काय चुरू चुरू आणतो बायकोसाठी. बायकोला घेऊ घेऊ जातं. माझ्या हॉटेल आणली खात राहता. ते काय चांगलं असते काय? शिवण पात झालं त्यानं पोट खराब. घेणे म्हणा तिला टोले चांगले. आता काही सांगू नको मले. श्याम बेटा, दवाखान्यात घेऊन जाय गुड्डीले. हो बाबा, पाहतो मी काय आहे तर. सरबत करतो आणि दवाखान्यात घेऊन जातो. आज काही मी ऑफिसला जात नाही. हा, ऑफिसला काही जाऊ नको तू. बस तिच्या पाशी. तिची सेवा करत, कमाईपासून खळकुची नाही करत. आणि माझ्या पोराला सुट्ट्या काढून त्याचा पगार कमी करते. सविता, चल आपण वावरातून चक्कर मारून येऊ एखादा. मी तर रिकामीच आहे. वावरात जायले, कोणाच्या घरी जायले माझ्यानं सगळंच होते. तुम्हीच पहा फक्त. सविता, त्या भाऊनी आला तुला घ्यायसाठी. तुझं भले डिंगा मारस. माया भाऊ येते, माया भाऊ येते. मी आंब्याच्या रसाला चालली. माहित आहे, शांताबाईचा भाऊ आला. शांताबाईला नाही आले. शांताबाईने चालली आज. शांताराम भाऊ सांगितलं मला. त्या भाऊ कधी येते? ही बरोबर म्हटलं तुम्ही रोशनीचे बाबा. अरे, मीच म्हटलं त्याले काही येऊ नको म्हणून. काय करता रोशनीचे बाबा, त्याच्या घरी गेलं की गमत नाही मले. आपल्या घरची लई आठवण येते. म्हणून त्याने म्हटलं तू जे म्हटलं माझ्या घरी आपण मस्त आंब्याचा रस करू. रोशनीचे बाबा बरोबर म्हटलं ना मी. पण त्याला आंब्या आणायला लावतो सविता. नाही तू आंबे आणशील ना त्याला खाऊ घालशील. काही कामाचा नाही आहे मग. चल चल वावरात चल बरं चक्कर मारायला एखादा. नाही तर घरी अजून तमाशे करशील तू. घे म्हणा, कर धंदा सगळा. घे टोले. नाटक करताना दुखतेमय दुखतेमय. आता जे वावरात जातो येतच नाही संध्याकाळला गो घरी. श्याम, थांबा थांबा श्याम. जाऊ नका डॉक्टरला बोलवायला. श्याम थांबा. कोण गुड्डी? मग तू दवाखान्यात चल. श्याम, जाऊ दे, तुम्ही आजच्या दिवस ऑफिसला जायचं. बसा तुम्ही मजजवळ. मला बसलं की बरं वाटते श्याम. ठीक आहे गुड्डी, घरूनच ऑर्डर करतो मी काही नाश्ता. पाय, माफ कर गुड्डी मले. आईच्या बद्दल. एखादी आई असते तुला नाश्ता पाणी शरबत दिलं असतं, पण माझी आई अशी आहे काहीच नाही करत. बरं झालं मी दिलं करून तुले. पाय, थोडं बरं वाटून राहिलं. अरे श्याम, गुड्डी आई नाही आहे का घरी? थांबा, मी शांता काकूला सांगतो. काकू काकू इकडे या काकू. शांता काकू, पहा बरं गुड्डी काय म्हणते. बोल गुड्डी, काय झालं? असं तर लय नर्वस दिसून राहिली गुड्डी. शांता काकू, मला काही बरंच नाही वाटून राहिलं. रात्रीपासून मळमळ मळमळ उलट्या असंच होऊन राहिलं शांता काकू. काय माहित काहून तर. काही शिळ पाता खाल्लं काय? नाही काकू, जे नेहमी जेवण करतो तसंच जेवण केलं मी. काहीच नाही खाल्लं. काही समजून नाही राहिलं. आईले सांगितलं, आई गोष्टही घेत नाहीत. शेवटी श्यामले म्हटलं दवाखान्यातच जाऊ आपण. अरे वा श्याम, कुठे गेली ती आई? बाबा कुठे गेले? आण पेढे आण लवकर. तू बाप होऊन राहिला बाप. श्याम
आईले लय वेळ लागला सांगायसाठी, पण मला चांगला एक्सपिरियन्स आहे. गुड्डी तुले दिवस गेली बरं, दिवस गेली तुले गुड्डी, म्हणून तुला उलट्या होऊन राहिल्या. दिवस गेले? कोण आले? शांताबाईले? काय झालं शांताबाई, तुले दिवस गेले? मला काय दिवस गमावतो सविता तू या वयांनी? त्या सुनीले दिवस गेले ना. ती बुद्धी काय कमजोर झाली का जरा? एवढी सून सांगू राहिली, पोरगा सांगू राहिला, आणि कुठे गेलती तू एवढे खुशीच्या गोष्टी सोडून? माया सुनीले दिवस? रोशनीजी बाबा, मय डोकं काम नाही केलं रोशनीजी बाबा. मळमळ मळमळ सांगे मले. नाही 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 शांताबाई, मी आजी 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 झाली शांताबाई मी. गुड्डी तुझे दिवस गेले? आई मला बरं नाही आई, मला माहित नाही काय आहे तर. श्याम लवकर जा दवाखान्यात, डॉक्टरला घरी घेऊन ये आपल्या. लवकर जाय श्याम. शांताबाई तू माझ्या घरीच थांब. ठीक आहे आई, आता गेलो ना आता आलो. शांताबाई थांब शांताबाई तू. बाहेर एवढंच काम आहे, असं काही नाही आहे. सविता शांताबाई फोन घ्या. सुनबाई लाजली की नाही, चालली गेली शरमत शरमत. महादेव आता पेढे खाल्ल्याशिवाय जाते मी तुमच्या घरून. पेढेची ऑर्डर द्या पहिले, जा तुम्ही पेढे घेऊन या. आता तर पेढे आणावं लागते शांताबाई, येतो मी पेढे घेऊन. सविता झाली ती इच्छा पुरी? मैसून असं नाही, मैसून तसं नाही, भले गुण गाजतो सुनीच्या नावानं. मला माहित आहे झाली तू आजी आता आजी. मंडळी खरी गोष्ट आहे का पण ही? मला तर अर्ध खरं वाटते अर्ध खोटं वाटते. आता मैसून कशी आहे काय आहे मलाच माहित आहे. बरं आता उद्याच्या भागात पास मग मैसून प्रेग्नेंट आहे की नाही आहे, भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. कोणाला खरं वाटते त्यांनी कमेंट करा, कोणाला खोटं वाटते त्यांनी पण कमेंट करा. चला मग पाहू आपण उद्या.